कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस। कोयना धरणात पाण्याची झपाट्याने वाढ। 6 वक्र दरवाजे आणखी उचलण्याची शक्यता। छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पहाटे सुमारे 3 वाजल्यापासून ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळत असून पाटण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे। कोयना, नवजा, पाथरपुंज या विभागात संततधार पाऊस सुरू असून तालुक्यातील ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वेगाने वाढत असून धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या विसर्गात वाढ करत धरणाचे 6 वक्र दरवाजे आणखी उचलण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये। तसेच भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्णेकर, पाटण।